टरबूज कापण्याची अगदी योग्य पद्धत. तुम्हाला टरबूजामध्ये बिया खायला आवडत नसेल तर बिया अगदी सहजपणे आपण कशा पद्धतीने बाजूला काढू शकतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही टरबूज हे खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर टरबूज हे आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मी हा व्हिडिओ शूट करण्यासाठी अगदी बाजारभर फिरले, पण आता सध्या मी जेव्हा हा टरबूज घेण्यासाठी गेले तर आता एवढे व्यवस्थित असे टरबूज मार्केटमध्ये आले नाही. असं म्हणतात की होळीनंतर टरबूज हे चांगलं येतं आणि एप्रिल आणि मेमध्ये टरबूजची क्वालिटीसुद्धा आपल्याला चांगली मिळते. तर आता मी घ्यायला गेले तर मला जसं बघावं तसं टरबूज मिळालं नाही, पण मला असं वाटलं हा व्हिडिओ शेअर करण्याची ही योग्य वेळ आहे, म्हणून मी ज्या पद्धतीचं जसं टरबूज मिळालं तसं आणलं. उद्देश फक्त हाच आहे की तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणं बस. त्यामुळे सगळ्यात पहिले टरबूज खरेदी केल्यानंतर एक गोष्ट करायची, घरी आणल्यानंतर टरबूज हे व्यवस्थितरित्या स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर मोठं असं भांडं घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आणि 1 तासासाठी तरी कमीत कमी 1 तासासाठी तरी तुम्हाला हे फळ पाण्यामध्ये ठेवायचं आहे. अशाने काय होतं, हे फळ थंडसुद्धा होतं. बऱ्याचदा आपण हे फळ फ्रीजमध्ये ठेवून देतो. असं न करता तुम्हाला अशा पद्धतीने पाण्यामध्ये ते ठेवायचं आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून अनेक ठिकाणी पारा चांगलाच वाढला आहे. असे असताना उन्हाळ्यातील फळे देखील बाजारात आली आहेत. रोडच्या कडेला आता कलिंगडाची दुकाने सजली आहेत आणि यामुळे आपली पावले आपोआप तिकडे जातात. आणि असे असताना अनेकदा आपण कलिंगड खरेदी करताना फसतो. आपण खरेदी केलेलं कलिंगड हे आतून लाल नसते आणि यामुळे आपला मूडच खराब होतो. मात्र हे तपासण्यासाठी देखील अनेक टिप्स आहेत. बघूयात काय आहेत या पद्धती. काही अशा खुणा आहेत ज्या कलिंगडची क्वालिटी लक्षात आणून देण्यात आपल्याला समजू शकतं की हा चांगला की नाही. आता उन्हाळ्यात टरबूजच्या मागणीमध्ये खूप वाढ होत असते, मात्र वाढत्या दराप्रमाणेच कलिंगडही दर्जेदार असणे गरजेचे आहे, नाहीतर आपले पैसे वाया जाणार आहेत. गडद आणि हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड हे गोड असण्याची शक्यता असते, तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही गोड असते. त्यामुळे ते पाहूनच तुम्हाला खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर जो काही हिरवट असा कलर असतो टरबूजचा, त्याच्यावरती असा पिवळसर बघा तुम्हाला डागसुद्धा दिसतो आणि असा जर तुम्हाला तिथे डाग असेल तर समजायचं की ते टरबूज अगदी लाल बुंद आहे. मी पहिलेच तुम्हाला डिस्क्लेमर देते, मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करते आहे तेव्हा बाजारामध्ये अगदी टरबूज आलेच नव्हते आणि खूप महाग मला हे टरबूज मिळालेलं आहे. हे एक टरबूज मला 80 रुपयाला मिळालं आहे, पण मला तुम्हाला हे तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायचा होता म्हणून मी हा शूट करते आहे. त्यामुळे हे लाल निघेलच याची गॅरंटी नाही. सगळ्यात प्रथम जेव्हाही तुम्ही हा टरबूज धुवून घेता, आता कापायचं तर बऱ्याचदा आपल्या घरी लहान मुलं असतात किंवा बरेच लोक काय करतात की टरबूजामधल्या बिया ज्या आहेत त्या बाजूला काढतात. आता आपण मोठे आहोत, आपण बिया खाल्ल्या तर काहीच हरकत नाही, त्याच्या शरीराला भरपूर फायदे होतात. पण लहान मुलं असतील तर त्यांना विदाऊट आपण बिया कसं बरं कापायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता टरबूज कसं कापायचं ते बघूया. टरबूजाचे जे दोन्हीही खालचे भाग असतात, एक खालचा आणि एक वरचा, तो अशा पद्धतीने तुम्हाला कापून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच लोक काय करतात, हा टरबूजाचा जो काही पांढरा भाग असतो तो खात नाही, फक्त लालसर असलेला भाग खातात. आणि खरंच ज्या टरबूजामध्ये एवढे छान प्रकारे गुणधर्म असतात त्या पांढऱ्या भागामध्ये, आणि तोच पांढरा भाग फेकून देतात. म्हणून मी आज काय करणार आहे, तुम्हाला त्याचं वैशिष्ट्यसुद्धा सांगणार आहे, पण मी अशा पद्धतीने कापती आहे की त्यामध्ये त्याचा पांढरा भागसुद्धा राहिला पाहिजे. तर मी अगदी वरचेवर त्याची जी साल आहे ती काढते आहे, पण ही साल फेकून द्यायची नाही आहे बरं का. याचासुद्धा कसा वापर करायचा ते मी सांगणार आहे, जेणेकरून अगदी आपण एवढे पैसे खर्च करून जर हे फळ आणलंय, आपल्या शरीरासाठी हे फळ अगदी फायद्याचं ठरतं, तर मग त्या फळाचं सगळं काही गुणधर्म, त्याचे जे काही वैशिष्ट्य असतात, त्याचा एक जो पार्ट असतो तो सुद्धा यूजमध्ये यायला हवा. अशा पद्धतीने 2 भाग करायचे. नंतर त्या 2 भागामधून एक भाग घेऊन त्याचा अशा पद्धतीने तुम्हाला भाग करायचे. आता आपण मोठे माणसं असू तर आपण खरंच टरबूजाच्या बिया ह्या खाऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्लाइस पद्धतीने करत असाल तर स्लाइस वगैरे करून ठेवू शकता. आता बघा,
उन्हाळ्यामध्ये ना टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते। आता टरबुजामध्ये 90% जे आहे ते पाणी असतं आणि हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरतासुद्धा येत नाही। सोबत यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी देखील असतात। टरबूज असेच खाता येते किंवा त्याचा ज्यूस देखील करता येतो आणि फ्रूट सॅलडमध्ये देखील कलिंगड आपण नक्कीच ठेवू शकतो। टरबूज रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप मदत करते आणि लठ्ठपणासुद्धा कमी करते। आता बघा तुम्हाला विदाऊट बिया कशा पद्धतीने कापायचं आहे। जिथे अगदी बिया आहेत तिथून मधोमध असं तुम्हाला चाकूने कापून घ्यायचं आणि अलगदरित्या त्याच्या बिया बाजूला काढायच्या। खूप व्यवस्थितरित्या बिया अगदी व्यवस्थित आपण बाजूला काढू शकतो अशा पद्धतीने करा। आणि मुलांना लालच भाग नाही तर तुम्हाला टरबुजाचा पांढरा भागसुद्धा द्यायचा आहे। त्याचबरोबर एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे, मुलं जर अशा पद्धतीने टरबूज खात नसेल तर त्यांना तुम्ही ज्यूससुद्धा देऊ शकता। ज्यूससुद्धा कशा पद्धतीने करायचा तेही सांगते। बऱ्याचदा आपण जेव्हा टरबूज कापतो त्यावरती मीठ टाकतो, चाट मसाला टाकतो, टाकायला काही हरकत नाही आहे, पण तुम्ही त्या फळाचा तसाच जशी त्याची चव आहे अगदी तशाच पद्धतीने त्याचा आस्वाद घेतला तर तुमच्या शरीराला अगदीच लाभदायक असे त्याचे गुणधर्मसुद्धा मिळतात। त्याचबरोबर जो काही ह्या टरबुजाचा पांढरा भाग असतो त्याचे काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आता आपण जाणून घेऊयात। टरबुजाचा पांढरट आणि हिरवट भाग बऱ्याचदा फेकला जातो, काही जण तर बिया देखील काढून टाकतात, पण टरबुजाचा लाल भाग जेवढा पौष्टिक आहे तेवढाच पांढरा आणि हिरवा भागही आरोग्यासाठी खूप असा लाभदायक आहे। टरबुजाचा हिरवट आणि पांढरट भाग खाण्याचे फायदे आणि त्यापासून कोणकोणत्या तुम्ही वेगळ्या रेसिपीज तयार करू शकता ते सुद्धा आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे। टरबुजाच्या या भागामध्ये इन्सुलिना हा घटक मोठ्या प्रमाणात असतो। हा घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतो। याशिवाय मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार नियंत्रित ठेवण्यासाठीही टरबुजाचा पांढरा आणि हिरवा भाग हा उपयुक्त आहे। टरबुजाचा ह्या काही पांढरा भाग आहे त्याच्या तुम्ही चेरीज वगैरे सुद्धा करू शकता। त्याची रेसिपी आपण ऑलरेडी शेअर केली आहे। कोरोनाच्या काळामध्ये त्याची रेसिपी खूप व्हायरल झाली होती, त्यामुळे तुम्ही त्याचा चेरीमध्ये सुद्धा वापर करू शकता। त्याचबरोबर कोशिंबीर जर तुमच्या घरी बनत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। लाल भागामध्ये हा पांढरट भाग जो असतो ना तो काही गोड नसतो म्हणून बऱ्याच जणांना तो आवडत नाही आणि त्यामुळे म्हणूनच तर त्यामधले कोणकोणते छान चवदार पदार्थ तयार करायचे हे मी तुम्हाला सांगितलं। पांढरा भाग वेगळा काढून त्याची दुधी भोपळ्याप्रमाणे भाजीसुद्धा करून तुम्ही खाऊ शकता। पांढरा भाग किसून घ्या आणि त्याची छानशी कोशिंबीर करा किंवा त्यापासून दह्यातलं रायतंसुद्धा तयार करू शकता। त्याला छान तूप, जिरे, हिंग, हिरवी मिरची घालून खमंग फोडणीसुद्धा देऊ शकता। आता आपण याचा ज्यूस करूयात। तर बिया सकट मी ज्या फोडी केल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यात। तुम्ही म्हणाल बिया तू का वापरल्यात? चला मी तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर देणार आहे, पण समोर देणार आहे। बघा आपला ज्यूस तयार झाला आहे, पाणी वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे। आता हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे। पांढरा भाग जो आहे तो सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे ज्यूस करताना सुद्धा। काय होतं जेव्हा तुम्ही 150 ग्राम हे टरबूज खाता तेव्हा त्याच्यामधून तुम्हाला 4 मिलीग्राम इतनं एवढं जे आहे लायकोपिन मिळतं। हे जे आहे मेजर अमाऊंट असतं अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचं नाव आहे। तर टरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं आणि लायकोपिन हे आपल्या शरीरासाठी 150 ग्राम जेव्हा तुम्ही टरबूज खाता तेव्हा 4 मिलीग्राम मिळतं आणि त्याचं जे प्रमाण असतं ते पांढऱ्या भागामध्ये जास्त असतं, त्यामुळे पांढरा भाग आपल्याला फेकून द्यायचा नाही। आता बघा आपण हा टरबुजाच्या चाळणीवरती जो गर आलेला आहे तो प्रेस करून व्यवस्थितरित्या त्यामधला ज्यूस काढून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे जे तुम्हाला गाळणीवरती दिसतं आहे ते फेकायचं नाही, काहीच वेस्ट आपल्याला घालायचं नाही आहे, त्याचा वापरसुद्धा आपण करणार आहोत। त्याचमुळे आपण यामध्ये बिया टाकल्या होत्या आणि बियाची यामध्ये टाकल्यामुळे काही वेगळी अशी चव बिलकुल जी आहे लागत नाही। सो आता तुम्हाला हे सर्व करत असताना तुम्ही थोडं यामध्ये साखर टाकू शकता जर थोडं कमी गोड असेल, किंवा मीठ आणि चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि आईस क्यूब टाकून अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता। मुलांना देत असाल आईस क्यूबसुद्धा अवॉइड करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ वगैरे साखर काहीच न घालायचं, त्यांना नॅचरल असा तुम्हाला ज्यूस द्यायचा आहे। आता आपण टरबुजाचा पांढरा भाग सुद्धा बघितलाय। आता मात्र त्याच्या बिया, ज्या व्यक्ती त्याच्या टरबूज खाताना बिया बाजूला काढतात त्यांच्यासाठी खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे। टरबुजाच्या बियामध्ये पोटॅशियम असतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास खूप मदत होते, तसेच हृदयसुद्धा निरोगी राहते। टरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे तत्व असतात, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते।
आता सालचा वापर कसा करायचा आहे, टरबूजाची साल फेकायची का नाही, तर काय करायचं, टरबूज खाल्लं, मस्त थंड झालं आपलं शरीर, मग आपल्या स्किनला सुद्धा तेवढंच थंड करून घेऊया ना. काय करायचं आहे, आपल्या स्किनला त्या टरबूजाच्या सालीने तुम्हाला अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे. आपल्या ओठांच्या वरती किंवा आपल्या ओठांच्या खाली, त्याचबरोबर आपलं जे काही नाक असतं त्याच्या दोन्ही साईडने जे ब्लॅक हेड्स वगैरे येतात, व्हाईट हेड्स येतात, तिथे घासायचं, त्याने पूर्ण निघून जातं. आता आपण गाळणीवरती बघा हे ठेवलं होतं, तर ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि हे असं घासायचं आहे. बी आहे त्यामुळे ते काय करेल, स्क्रबिंगचं काम करेल. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही जर नेहमी असं केलं ना तर तुमची त्वचा अगदी चमकदारसुद्धा होते. त्यावरती जे काही पिंपल्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, ब्लॅक हेड्स आहेत, ते सुद्धा जाण्यास खूप मदत होते. आणि मेन म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पैसेसुद्धा खर्च करायची गरज नाही आहे. अगदी ज्या गोष्टी फेकून देतो आहे त्याचाच रियूज करतो आहे. हे लावायचं, पुन्हा सालीनं चांगल्या पद्धतीने त्याला घासायचं. असं तुम्ही नेहमी केलं ना, कारण आपल्या घरी टरबूज हे असतं, तर तुम्हाला मी गॅरंटी देते तुम्हाला 15 दिवसात याचा रिझल्ट मिळेल. कारण आपण टरबूज खातोय तर त्याचे सगळे पोषक तत्व आपल्या शरीरात तर जातच आहेत आणि बाहेरूनसुद्धा आपली स्किन एवढी चमकदार होते आहे. त्यानंतर तुम्हाला हे सुकू द्यायचं आहे, म्हणजे 5 ते 10 मिनटात हे पूर्ण सुकवून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फेस वॉश करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या फेसवरती इतका थंडपणा जाणवेल, तुम्ही नक्की या पद्धतीने करा. आणि बघा, टरबूजाच्या बियामध्ये ना प्रोटीनचे प्रमाण खूप अधिक असतं आणि यामुळे नखे आणि केसांची वाढ चांगली होते. तुम्ही बघा, मार्केटला गेला की अगदी कलिंगडचे जे बिया असतात त्याचं वेगळं पॉकेट मिळतं आणि ते भरपूर महाग मिळतं. मग आपल्याला एवढ्या ताज्या बिया मिळतात तर मग आपण का नको खायला. सो नक्की खायचं आहे. आणि या बिया शरीरातील ऑक्सिजनचा फ्लोसुद्धा वाढवत असतात आणि ज्यामुळे तणाव कमी होण्यास खूप मदत होते. ज्यांना सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल ना किंवा पचनाचा त्रास होत असेल तर त्यांनी टरबूजाच्या बिया नक्की सेवन केल्या पाहिजे. त्याने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आता आपण सगळं काही जाणून घेतलं आहे. ह्या टरबूजाच्या सालीचा वापर कशासाठी करायचा तेही जाणून घेतलं आहे, पण नेमकं ह्या टरबूजाच्या सालीमध्ये काय असतं तेही जाणून घेऊयात. टरबूजाच्या सालीमध्ये खूप पोषक तत्व असतात. यात अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन क आणि व्हिटॅमिन B6 सुद्धा असतं, झिंक असतं, पोटॅशियम असतं आणि खनिजांसह लायकोपिन, सेटुलाइन, क्लोरोफिल आणि फेनॉलिक सारखी पोषण तत्वसुद्धा असतात. त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देत असाल तर आधी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायचा आहे. या सालीचं तुम्ही लोणचं किंवा टुटी फ्रुटीसुद्धा बनवू शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढते. टरबूजाच्या साली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदतीच्या ठरतात. यात खूप प्रमाणात जीवनसत्वसुद्धा असतात आणि हे रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत ठेवतं. सोबतच हे पांढऱ्या पेशींच्या निर्मितीलाही प्रोत्साहन देतं आणि यातून शरीरात संसर्ग होत नाही आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. सो टरबूजाच्या साली खाल्ल्यानं रक्तदाबसुद्धा नियंत्रित करण्यात मदत मिळते आणि तुम्हालाही रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर या मोसमात टरबूजाच्या साली नक्की खा. बद्धकोष्ठता जर असेल तर टरबूज खाल्ल्याने किंवा त्याच्या साली खाल्ल्याने खूप फायदा मिळतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं फायबर असतं. सो आय होप तुम्हाला समजलं असेल कलिंगड कशा पद्धतीने कापायचं आहे, लहान मुलांना कसं देऊ शकता आपण, स्वतः त्याच्या बिया खाल्ल्या तर त्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो, त्याच्या सालीमध्ये काय महत्त्व आहे, त्याच्या पांढऱ्या भागामध्ये काय महत्त्व आहे, सगळं काही तुम्हाला समजले असेल. त्यामुळे या सीझनमध्ये टरबूजचा नक्की अशा पद्धतीने तुम्ही फायदा करून घ्या आणि या मोसमात टरबूजाचा आनंदसुद्धा लुटा. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. लाईक नाही केलं तरीही चालेल, पण तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, कारण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण सर्वजण बियासुद्धा फेकून देतात, त्याचा पांढरा भागसुद्धा फेकून देतात आणि सालीसुद्धा फेकून देतात. त्यामुळे त्याचा एक भागाचा कसा वापर करायचा हे सगळं काही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. चला, माझं थोडीही मेहनत तुम्हाला आवडली असेल, लाईक करून आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीचा नक्की भाग व्हा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा उन्हाळा कसा चालला आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि मुलांचे तर आता पेपर वगैरे सुरू असेल, एप्रिल मेमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सुट्ट्या लागलेल्या असतील. त्यामुळे मुलांसोबतसुद्धा टाईम स्पेंड करा आणि फॅमिली टाईम एन्जॉय करा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.